आता या 10 दिवसात पंडित जगन्नाथ कृत गंगालहरी काव्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. कोण होते हे जगन्नाथ पंडित? तर विद्वानांच्या मते इसवी सन 1590 ते 1665 असा यांचा काळ आहे. पंडितजी कौंडिण्य गोत्री देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. त्यांचे जन्मगाव आंध्र प्रदेशातील मुंगडा हे गाव. त्यांच्या कुळाचे नाव बेगिनाड असे आहे. वडील पेरू भट्ट. तेलुगू भाषेमध्ये पेरू म्हणजे नाव, तेव्हा त्यांना भट्ट म्हणत असावेत. त्यांचे नाव रामचंद्र उपाध्याय असे होते. आईचे नाव लक्ष्मी महालक्ष्मी असे होते. जगन्नाथ पंडितांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे वडीलच होते. वडिलांनी त्यांना महागुरु असेच म्हटले आहे. आता पंडितजींचे हे शिक्षण त्या ठिकाणी अतिशय उच्च दर्जाचं झालेले. वडील काशीतील प्रतिष्ठित विद्वान होते. पंडितजींचे ज्ञानेंद्र भिक्षू, महेंद्र, खंडदेव, शेष वीरेश्वर हे पण विद्यागुरु होते. पंडित जगन्नाथांचे लहानपणी लग्न झाले. पत्नीचे नाव भामिनी असे असून ती रसिक व विदुषी होती. पंडित जगन्नाथांची कारकीर्द ही तंजावर पासून सुरू होऊन जयपूर, दिल्ली, कामरूप, मथुरा व अनेक काशी या ठिकाणी झालेली आहे. तंजावर, जयपूर, दिल्ली, कामरूप येथे ते राजा बादशहाच्या दरबारी पंडित होते. जगन्नाथ पंडित अतिशय गर्विष्ठ व उद्धट होते असा समज आहे. तो गंगालहरीमध्ये पण दिसतो. माते, मी माझ्यात काहीच बदल करणार नाही, पापापासून परावृत्त होणार नाही, तरी तू माझा उद्धार कर असे ते म्हणतात. मला हा नवविधा भक्तीतील आत्मनिवेदन भक्तीचा आविष्कार वाटतो. या भक्तीमध्ये भक्त देवाशी अरेरावी करतो. संतश्रेष्ठ जनाबाईंचा धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर हा अभंग आठवतो. असे अभंग ओव्या संत वाङ्मयात खूपच आहे. जगन्नाथ आणि लवंगीची दंतकथा खूप प्रसिद्ध आहे. त्यातील ऐकीव माहिती अशी आहे की जयपूरच्या राजाची बहीण व अकबर बादशहाची पत्नी भानुमती यांची मुलगी लवंगी, हिचे नाव भामिनी असेही होते. बादशहा जहांगीराची दासी मानसकन्या, शहाजहानची कन्या दासी मानसकन्या. जगन्नाथ लवंगी ह्या प्रेमकथेमध्ये असं म्हणतात की जगन्नाथ हा एक कलाकार होता. ते जगन्नाथ पंडित नव्हेत असे सेतू माधवराव पगडी म्हणतात. परंतु जगन्नाथ पंडितांचा फारशी व उर्दू भाषेचा पूर्ण अभ्यास झालेला होता. त्यांनी एक दिवस विद्वान काजीचा पराभव केला वादविवादामध्ये. तेव्हा मोगल बादशहाने त्यांना पंडित राज ही पदवी दिली. जगन्नाथ पंडितांचे बरेचसे लिखाण हे खंडनात्मक आहे. विशेषतः तेव्हाचे काशीचे सर्वात मान्यवर विद्वान अप्पय्या दीक्षित यांच्या ग्रंथाचे त्यांनी खंडन केले. त्यामुळे त्यांना काशीमध्ये अवहेलना सहन करावी लागली. तथापि एकदा पहाटे अप्पय्या दीक्षित गंगेवरून स्नान करून येताना वाटेत जगन्नाथ पंडित झोपलेले दिसले. तेव्हा अप्पय्या त्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही खुशाल असे झोपून राहा, पण गंगामाता तुमचा उद्धार करण्यास जागृत आहे. ह्या वाक्याने जगन्नाथ पंडितांची गंगा भक्तीबद्दल शक्ती जागृत झाली व त्यांनी गंगालहरी सारखे काव्य लिहिले. या दृष्टीने अप्पय्या दीक्षित हे पण त्यांचे गुरु होत. गंगालहरीच्या प्रत्येक श्लोकागडी गंगा घाटावर एक एक पायरी चढून 52 श्लोकानंतर पाणी 52 पायऱ्यावर चढून आले. त्यात जगन्नाथ पंडित वाहून गेले, म्हणजेच गंगेने त्यांना उदरात घेतले अशी एक कथा आहे. पण प्रत्यक्षात गंगालहरीनंतरही त्यांची काव्यरचना उपलब्ध दिसून येते. त्यामुळे गंगेत वाहून जाणे हे पूर्णपणे ज्ञानप्राप्तीचे प्रतीक असे आपण या ठिकाणी म्हणूया. अशा या गंगालहरीतून माझ्यासह सर्वांना भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची प्राप्ती हो ही गंगामातेकडे प्रार्थना आहे. हे जे पवित्र गंगालहरी स्तोत्र आहे, या पवित्र निर्मळ गंगामातेची अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने पंडित जगन्नाथ यांनी देववाणी म्हणजेच संस्कृतमध्ये 52 श्लोकामध्ये स्तुती केलेली आहे. हे गंगालहरीचे काव्य आहे ना, ते 52 श्लोकांचं आहे. अशा प्रकारे देववाणीमध्ये म्हणजेच संस्कृतमध्ये हे लोकांना कळायला कठीण आहे. तसेच ते संथा घेऊन ते स्तोत्र म्हणावे लागते. म्हणून नांदेडचे
प्रख्यात विद्वान पंडित वामन पंडित यांनी त्यावर समश्लोकी तयार केलेली आहे. म्हणजेच त्या श्लोकांचा मराठी अनुवाद त्यांनी केलेला आहे. सहज सर्वांना समजेल असं त्यांनी काव्य तयार केलेलं आहे. ती उपलब्ध आहे. दासगणू परिवारात गंगा व गोदेचे विलक्षण प्रेम आहे. या गोदा तटावर या विलक्षण प्रेमातूनच श्री गोदा महात्म्य यासारख्या अजरामर ग्रंथाची निर्मिती झाली. तसेच प्रत्येक पदात गोदामायेचे वर्णन आहे. दासगणू परिवारातील प्रत्येक साधकास हे पद वस्ती राहो गोदेच्या काठी. तसेच परमपूज्य अप्पा म्हणजे वरदानंद भारती, पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले म्हणजेच साक्षात गंगा मातेचा प्रसादच जणू. परमपूज्य अप्पांनी संस्कृतात विविध वृत्तात श्री गोदा स्तोत्र केले. तसेच मराठीत श्री भागीरथी स्तोत्र केले. तसेच श्री गोदा स्तोत्र, तसेच श्री गंगातीर विहारिणी म्हणून श्री जगन्नाथ पंडितांच्या गंगा लहरीचा अनुवादही केला. हे 10 दिवस श्री गंगा मैया व श्री गोदा मातेची साधना करून एक आध्यात्मिक आनंदाचा भाग अशा रीतीनं आपल्याला बनायचा आहे आणि या काव्याचा आस्वाद घ्यायचा आहे. या श्लोकांचा अभ्यास करायचा आहे. रोज 5-5 आपण हे श्लोक म्हणूयात, गाऊयात आणि त्यानंतर आपण त्याचा अर्थ बघूयात. एक श्लोक वाचून मी त्यानंतर वामन पंडितांची समश्लोकी पण वाचणार आहे. तर निश्चितचपणे हे सर्व आनंददायी होणार आहे आणि ही आनंद यात्रा आपली 10 दिवस चालू राहणार आहे. समृद्धं सौभाग्यं सकलवसुधायाः किमपि तन् महेश्वर्यं लीलाजनितजगताः खण्डपरशोः श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथमूर्तं सुमनसां सुधासोदर्यं ते सलिलमशिवं नः शमयतु. गंगा माता की जय. सिद्धीसाठी प्रार्थना केलेली आहे. हे सर्व जे श्लोक आहेत ते गंगेला तळमळीनं हाक मारलेलं आहे. गंगेला वामन पंडित म्हणतायत, अशेषा भूमीचे विपुलतर सौभाग्य मिरवी जगात लीलेने करी शिवतया भूती पदवी श्रुतींची तत्वोक्ती सुकृत विभुदाचेची अथवा सुधा बंधू तुझे सलिल आमुचा नाशु अशिवा. गंगा माता की जय. हे गंगे, तुझ्या पाण्यामुळेच पृथ्वीला शोभा आली आहे. हे जगण्याची लीला आहे. हे जग ज्याची लीला आहे, ज्या परमेश्वराची लीला आहे, त्या परमेश्वराला ते भूषणावह आहे. जे वेदांचे तत्व सांगते, देवादिकांचे पुण्य जणू अमृतच असे तुझे हे पाणी आमच्यातील अमंगल दूर करो. हे गंगे, जे सर्व जगाचे जे काही समृद्ध सौभाग्य आहे, लीलेने निर्माण केलेल्या जगाचे व परशु खंडित झालेल्या शंकराचे महान ऐश्वर्य आहे, वेदाचे सर्वस्व आहे, तसेच चांगल्या मनाच्या लोकांचे प्रत्यक्ष पुण्य आहे, अमृताचे भावंड आहे व तुझे जल आमचे अमंगल दूर करो. आप्पा म्हणतात, हे वत्सल गंगामाय, तुझे जल पावन आहे, त्याची महती मी माझ्या शब्दाने कशी गाऊ ग. पृथ्वी अनेक प्रकारची संपत्ती धारण करते, तिचे सौभाग्य तुझ्या रूपाने समृद्ध झाले. जो व्योमकेश शंकर सहज लीलेने विश्वाला निर्माण करतो, तोही तुझ्या जलाला आपले थोर वैभव मानतो. वेदातील सार सर्वस्व किंवा असे वाटते की देवांच्या तपाचे पुण्य तुझ्या रूपाने प्रगटले. तुझे जल म्हणजे अमृताचे सहोदर आहे. हे आई गंगे, ते आमच्या अशुभांचा नाश करो. गंगा म्हणजे साऱ्या पृथ्वीचे समृद्ध असे सौभाग्य आहे. सुवासिनीच्या कपाळावरील कुंकुमरेखा जसे तिचे सौभाग्य आहे, तशी गंगा म्हणजे पृथ्वीच्या कपाळावरील सौभाग्य रेखाच आहे जणू. पृथ्वीचे सारे भाग्य हे गंगेमुळे आहे. असुरांचा संहार केल्यामुळे ज्यांचा परशु खंडित झाला आहे, त्या शिवाचे महान ऐश्वर्य म्हणजे गंगा आहे. कारण शिवाने आकाशातून पडणाऱ्या गंगेला मस्तकावर धारण केले आहे. सुमनस म्हणजे चांगल्या मनाचे,
देव, पंडित यांचे मूर्तिमंत पुण्य म्हणजे गंगा. भगीरथाने कठोर तप करून गंगा पृथ्वीवर आणली, म्हणून गंगा म्हणजे त्यांचे मूर्तिमंत पुण्य होय. श्रुती म्हणजे वेद. गंगा म्हणजे वेदांचे सर्वस्व आहे. तिच्या काठावर आमच्या ऋषीमुनींनी वेदांची रचना केलेली आहे. गंगेच्या काठावर गंगा म्हणजे अमृताचे सहोदर म्हणजे भावंड आहे. कारण अमृत मेलेल्यांना जिवंत करते. जळून राख झालेले 60,000 सगरपुत्र गंगेच्या जलाने जिवंत होऊन स्वर्गाला गेले. इथे जगात जे जे श्रेष्ठ आहे ते गंगाच आहे. गंगा सर्वश्रेष्ठ आहे. आपली देवता भक्ताला सर्वश्रेष्ठ वाटणे ही अनन्यता आहे. इष्टदेवताची प्रार्थना करताना आपण म्हणतो, त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. अथर्व शीर्षामध्ये श्री गणेशाचे वर्णन त्वं ब्रह्मा त्वं विष्णू म्हणजेच तूच माझी सर्व देवता आहेस असे म्हटले आहे. तसे इथे जगन्नाथ पंडितांनी गंगेला सर्वस्व मानले आहे. श्रुतीनाम सर्वस्वम यावर भाष्य करताना परमपूज्य अनंतरावजी आठवले लिहितात, सामर्थ्यते असते वेदरुचात सूक्त, जे प्रेम दिव्य परमेश हृदयात गुप्त, ते मूर्त होत तव रूप धरो निवेगे, भागीरथी कर पवित्र मला निचांगे. गंगा म्हणजे वेदरुचातील सुप्त सामर्थ्य. परमेश्वराच्या हृदयातील दिव्य, गुप्त व सुप्त प्रेम ते गंगेच्या रूपाने मूर्त होऊन वाहत आहे. अशा हे गंगे मला सर्व अंगाने पवित्र कर असे अप्पा म्हणतात. पृथ्वीचे सारे सौंदर्य आहे ते गंगेमुळे आहे. शंकराच्या परम ऐश्वर्य गंगेमुळे, श्रुतीचे सर्वस्व गंगेमुळे, देवांचे मूर्तिमंत पुण्य म्हणजे गंगा होय. पुढच्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतात, दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनरुदां, द्रुतं दुरीकुर्वन् सकृदपि गतो दृष्टिसरणिम्, अपिद्रागा विद्याद्रुमदलन दीक्षा गुरुरिह, प्रवाहस्ते वारांश्रियमपारान् दिशतु नः. प्रवाहाचे महिमा वर्णन वामन पंडित म्हणतात, दरिद्राच्या दैन्या मलिन हृदयांच्या अगबला, हरी एक्यावरी त्वरित पडता नेत्र कमला, अविद्या वृक्षाचे हनन करी दीक्षा गुरुच हा, तुझा देऊ तोय प्रवह अमृते भूती निवहा. हे गंगे, तुझ्या प्रवाहाच्या नुसत्या एका दर्शनाने दारिद्र्य, दैन्य, पापी वासना दूर होतात. दीक्षा गुरुप्रमाणे भ्रम आणि अज्ञान तत्काल नष्ट होतात. असा हा प्रवाह आमचे श्रेय हित करो. अप्पा म्हणतात, हे गंगे, तुझा जलप्रवाह एकदा जरी दृष्टीपथाच्या जवळ गेला तरी दारिद्र्याचे हनन तसेच हृदयात दुर्वासना असलेल्यांचे पाप शीघ्र नाश करणारा आहे. अज्ञानरूपी वृक्षाचा नाश करण्यात दीक्षा देणारा गुरु आहे. तो प्रवाह आम्हाला अपार संपत्ती देवो. अप्पा म्हणतात, हे गंगे भागीरथी, तुझा प्रवाह महिमा मी किती वर्णू ग. तुझे रूप सहज जरी दृष्टी पुढती आले तरी तेवढ्या पुण्याईने करंट्यांचे केविलवाणे दैन्य नष्ट होऊन जाते. ज्याच्या हृदयात कुवासना ओतप्रोत भरल्या आहेत त्या दुर्जनाचे सारे दैन्य सहजपणे नष्ट होते. तुझ्या प्रवाहाचे दर्शन एकदा जरी झाले तरी हे घडते. असे तुझे महिमान देवी गंगे अद्भुत आहे. अनिवार पसरलेला जो अविद्येचा मोठा वृक्ष आहे, ज्याच्या घोर अज्ञानात जीव गुंतून राहतो, त्या भववृक्षाचे छेदन कसे करावे याचे शिक्षण कुशलतेने देणारा गुरु तुझा ओघ आहे. गंगेच्या प्रवाहाचे सामर्थ्य काय आहे ते कवी या श्लोकात सांगतात. तो प्रवाह एकदा जरी दृष्टीला पडला तरी दरिद्री लोकांचे दैन्य व वाईट वासना असणाऱ्यांच्या हृदयातील पाप नष्ट होते.
गंगेचे सामर्थ्य इतके आहे की तिचा प्रवाह डोळ्यांनी नुसता पाहिला तरी दारिद्र्य नष्ट होते. इतकेच नव्हे तर दुष्टांच्या मनातील पापवासना दग्ध होते. गुरु अज्ञानाचा नाश करतो. कसे असतात सद्गुरू? अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानाने अंध झालेल्यांच्या डोळ्यात काडीने ज्ञानांजन घालून ज्याने डोळे उघडविले त्या श्रीगुरूला नमस्कार असो. गंगा सुद्धा दीक्षा देणारी गुरु आहे, कारण ती अज्ञानाचा नाश करते. अशा हे गंगे, तू आम्हाला अपार संपत्ती दे. गंगा हिमालयातून भारतात आली म्हणूनच भारत सुजलाम सुफलाम झाला. तिचे काठावरचे प्रदेश सुपीक झाले. धान्य, झाडे, वने ही अमर्याद संपत्ती गंगेमुळेच निर्माण झाली. म्हणून ती वैभवाची आणि समृद्धीची देवता आहे. म्हणूनच आम्हाला अपार धन देवो अशी कवी प्रार्थना करतो. या ठिकाणी आज 2 स्तोत्रामधले 2 श्लोक आपण पाहिलेत. उद्यापासून उर्वरित श्लोक पाहणार आहोत. आता गंगेची आरती घेऊन आज आपण समारोप करणार आहोत. ओम जय गंगे माता, मैया श्री गंगे माता, जो नर तुमको ध्याता, जो नर तुमको ध्याता, मनोवांछित फल पाता. ओम जय गंगे माता. चंद्र सी ज्योत तुम्हारी, जल निर्मल आता, शरण पड़े जो तेरी, शरण पड़े जो तेरी, सो नर तर जाता. ओम जय गंगे माता. एक ही बार जो तेरी शरणागति पाता, एक ही बार जो तेरी शरणागति आता, यम की त्रास मिटा कर, यम की त्रास कर परम गति पाता. ओम जय गंगे माता. पुत्र सगर के तारे, सब जग को ज्ञाता, मैया सब जग को ज्ञाता. कृपा दृष्टि तुम्हारी, कृपा दृष्टि तुम्हारी, त्रिभुवन सुखदाता. ओम जय गंगे माता. आरती मात तुम्हारी, जो जननी जगाता, मैया जो जननी जगाता. दास वही जो सहज में, दास वही जो सहज में, मुक्ति को पाता. ओम जय गंगे माता. ओम जय गंगा माता. मैया श्री गंगा माता. जो नर तुमको ध्याता, जो नर तुमको ध्याता, मनोवांछित फल पाता. ओम जय गंगे माता. नमस्कार. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. गंगा माता
की